जसं की तुम्ही बघू शकता आपण भाईंदरला पोहोचलो आहोत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी कुठेतरी जाणार आहे. मी भाईंदरलाच येणार होतो कारण की आज आहे आपल्या घरातल्या बाप्पाचं पण आगमन. तर इकडे बिल्डिंग पूर्ण सजवून झालेली आहे, तयारी चालू झाली आहे. हा एंट्री गेट पण असं तयार केलेला आहे. पूर्ण बिल्डिंगला लाइटिंग वगैरे पण करून झाली आहे. तर आता मी तुम्हाला मूर्ती घ्यायला जातो आणि आगमनामध्ये भेटतो. मंगल मूर्ती तर मग आता आपण आपल्या घरातल्या गणपती बाप्पांचं स्वागत करत आहोत. मंगल मूर्ती ओ बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा जो आपण आपल्या घरात गणपतीचं आगमन केलेलं आहे. होय 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघू शकता गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे. ही आहे सुंदरशी आपली गणपती बाप्पाची मूर्ती. ही अशी शाडू मातीची मूर्ती आहे आणि हा एक सुंदर असा लोटस थीमचा डेकोरेशन. आम्ही एका कामासाठी खाली आलो होतो, तर तिकडे बघितलं तर एका गणपती बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक चालली होती. ही मूर्ती हुबेहू लालबागच्या राजासारखी दिसत आहे. चला तर गाईस, आपल्याला घरातून कॉल आला आहे आपल्या घरातल्या बाप्पांच्या विसर्जनासाठी. तर ते विसर्जन कसं असेल ते आपण घरी जाऊनच बघू. चला तर मग भेटू आपण घरी. तर आता आपण घरी पोचलेलो आहोत आणि उत्तरपूजाची वेळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता उत्तरपूजा चालू केलेली आहे आपण. खूप दुःख होत आहे आपल्याला. बाप्पा कधी आले आणि कधी गेले हे काय समजलंच नाही. ओ भाई भाई भाई, थांब थांब थांब, हे बघ हे बघ. आपल्यालाच नाही तर बाप्पांनाही खूप दुःख झालेलं आहे.
त्यांच्याही डोळ्यातनं अश्रू येत आहेत. मी तुम्हाला सांगितलं आपली मूर्ती ही शाडू मातीची आहे, तर आपण त्याचं विसर्जन घरीच करणार आहोत. आपलं पॉन्ड रेडी झालेलं आहे. आपण मूर्ती पण जागेवरनं हलवून ठेवली आहे खाली. आता आपण विसर्जन करतो आणि तुम्हाला विसर्जन करताना बघू. निरोप घेतो आता आज्ञा सावी, आज्ञा सावी. चुकले आमुचे काही देवा क्षमा सावी. तर आता या विसर्जनाच्या प्रक्रियासाठी 2 ते 3 दिवस लागणार आहेत. हे विसर्जनाची प्रक्रिया जशीच पूर्ण झाली तसं आपण ह्याच्यातलं पाणी हे आपल्या घरातल्या झाडांसाठी वापरणार आहोत आणि जी माती असेल खाली आलेली ती आपण एका नवीन झाडासाठी यूज करू, म्हणजेच तो झाड आपल्यासाठी एक आठवण म्हणून नेहमीच राहील. सो अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. बाप्पांचं विसर्जन झालं असलं तरी बाप्पांची साथ ही नेहमीच आपल्यासोबत असणार आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जो असणार आहे बदलापूरला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करा.